नमस्कार गानू सर. नमस्कार. सर सर आपण असं म्हणतो की स्वयंपाकघर हे आरोग्याचं मंदिर आहे. पण गेल्या अनेक दशकांमध्ये जसजशी प्रगती होत गेली तसतसं आपण अन्न शिजवण्यासाठी वापरली जाणारी जी भांडी आहेत त्यातले धातू आपण बदलत गेलो प्रगतीबरोबर. अन्न शिजवण्याची प्रक्रिया सुद्धा आपण बदलत गेलो. म्हणजे अगदी पारंपरिक मातीच्या भांड्यांपासून पुढे निरनिराळे धातू वापरले आणि शिजवण्याच्या पद्धतीत म्हटलं तर अगदी चुलीपासून रॉकेल, त्याच्यानंतर गॅस, मायक्रोवेव्ह, इलेक्ट्रिक कुकर असं सगळं आपण वापरायला सुरुवात केली. तर या सगळ्या आधुनिकीकरणामुळे स्वयंपाकघराबाबत आपण खरंच प्रगती केली म्हणायची, की सोयीच्या नादामध्ये आपल्या हातून आरोग्याशी तडजोड केली गेलीये? ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे खूप छान प्रश्न आहे. कारण शेवटी कसं आहे, की एक वाक्य आपण नेहमी बोलतो, की चेंज इज द ओनली थिंग विच इज कॉन्स्टंट. कुठलीही गोष्ट कॉन्स्टंट अशी राहतच नाही. म्हणजे वेळ जशी बदलत जाते तशा गोष्टी बदलत जातात. नाही सुधारणा झाली तर ऑब्सोलीट होतं. त्यामुळे आपली जी प्रगती आहे तर ती प्रगतीच आहे. आपण तसंच म्हणायला पाहिजे. आणि ती काही काही कारणांनी झालेली आहे. की माती असो, अॅल्युमिनियम असो, हिंदालियम असो, त्याच्यानंतर पुढे आपण कास्ट आयर्न वापरलं, हं. म्हणजे टेफ्लॉन. विजाचा तवा वापरला, हं. तांब्याची भांडी वापरली आणि स्टील पर्यंत आलो आपण. प्रत्येक वेळेला परत प्रगती आहे. म्हणजे हो. आता परत मी सांगेन, की ह्याच्यातलं वाईट काहीच नाही. हं, हं, हं. पण वाईट असणं आपल्याला कसं असतं, की आपण चांगलं आणि वाईट याच्यामध्ये सगळ्या गोष्टी वर्गीकरण करतो. बरोबर. 0-1. तर म्हणजे पुढे तर मी सांगणारच आहे ते, की बेस्ट फिट बघायला पाहिजे. मग आता ह्याच्यामध्ये आपण धातूंबद्दल वेगवेगळ्या म्हणतोय, तर त्याच्यात आपण आता म्हणजे मातीपासून सुरुवात करूया, की मातीची भांडी माती. वापरणं ह्याच्यामध्ये काही म्हणजे ते कितपत योग्य आहे? अजून सुद्धा खूप जण मातीची भांडी वापरतात. तर ती योग्य आहेत का आरोग्याच्या दृष्टिकोनातनं? मातीची भांडी काय वाईट आहेत असंही नाही. मला वाटतं, की जुन्या काळात आपण जर बघितलं ना, तर ती लोकं स्वतः सुद्धा बनवू शकत असतील हं. किंवा गावात कोणाची तरी भट्टी असेल बनवायची हं, हं. आणि ती मिळायला सोपी. हो. तेव्हा कसं दुकानं किती असणार आहेत. आपण अजूनही म्हणजे मी 1970च्या सुमाराला कोकणात पहिल्यांदा गेलो. हं, हं. तर चहाचं एकच दुकान होतं. हं, हं, हं. चहा प्यायला गेलो तर. म्हणजे असं जेव्हा असतं, तेव्हा तुम्हाला जवळचा जो माणूस जे काही बनवून देईल, ते तुम्हाला हवं असतं. म्हणून मातीची भांडी आली, चांगल्या प्रकारची आली. मग नंतर लोकं वापरायला लागले. उपयोगी होतीच. पण मार्केटिंग कसं आहे, की मग मातीची भांडी किती प्रमाणात बनवली जातील? जगभर पुरवता येतील का? तर मग ते अवघड आहे म्हणजे. कारण ब्रेकेजेस ट्रान्सपोर्टमध्ये जे असतात. मग आपल्याला मातीची भांडी वापरली, त्याच्याबद्दल अजून एक 2-3 गमती सांगतो. म्हणजे माझी आतेबहीण मी म्हणतो मीना दामणकर तिच्याशी मी हं. बोललो याच्यावर. ती राजस्थानाला गेली होती तेव्हा ती मातीचं तवा घेऊन आली. हं. ती म्हणली तिकडे इतकं सुंदर भाकरी, खरपूस वगैरे म्हणजे ती घेऊन आली. आणि मग आल्यावरती आता घरी वापरायला घ्यायचा, तर तिने छानपैकी तो धुतला व्यवस्थित तवा आणि गॅसवर ठेवला आणि त्याचे तुकडे झाले. हो. म्हणजे बरोबर. आपल्याला मग एखादी गोष्ट वापरायची झाली, तर ती हं, हं. कशी वापरायची? मग त्याची बरोबर. बंधनं आली. आता हे ना मग मायक्रोवेव्हच्या बाबतीमध्ये आम्हाला असं दिसतं, की मायक्रोवेव्हमध्ये जी आतमध्ये फिरती काच असते आतमध्ये ठेवलेली, त्याच्यावरती आपण हो. भांडं ठेवतो आणि ती काच फिरते. तर हं. एखादी वस्तू आपण त्याच्यात जेव्हा पदार्थ बनवतो आणि ती काच खूप प्रमाणात जर गरम झालेली असेल आणि ती आपण म्हणजे फडक्याच्या साहाय्याने वगैरे उचलली समजा साफ करण्यासाठी आणि लगेचच जर का उचलून ती नळाखाली धरली, तर काचेचा जो नियम आहे, की डायरेक्ट गरमवरनं गार हे झालं, की ती पाहून ती अगदी. फुटते. तर बरोबर. त्यामुळे हो. वस्तू वापरताना ती काळजी पण आपण घेतलीच पाहिजे. बरोबर आहे. पण हे आपल्याला माहिती पाहिजे, की कसं वापरायचं काय? पण आपल्या स्वच्छतेच्या ज्या कल्पना आहेत, हं. त्याच्यातनं धुतल्याशिवाय तर आपण वापरणार नाही. म्हणजे मग ते वाळलं पाहिजे तवा, धुतलेला. म्हणजे मग आता बघा तुम्ही मुंबईमध्ये जागा आपल्या किती लहान असतात. हो. गावाला मोठ्या जागा असतात. मग तिथे हे सगळं शक्य आहे. 2 तवे घेतले, एक हो. वाळेल तर हा वापरला. इतक्या कितीतरी गोष्टी तिकडे करता येतात. इथे ते शक्य नाही. बरं दुसरी गोष्ट मी असं म्हणेन, की तो तवा आला म्हणजे सच्छिद्र आला मातीचा. हं, मग हं, हं. सच्छिद्र आला म्हणजे तुम्ही त्याच्यावरती भाकरी किंवा काही बनवलं, तर त्या भोकांमध्ये त्या गोष्टी अडकणार. हो आणि मग ते मातीची साफ करायचं. कढईसारखं पण पातेल्यासारखं पण असं त्याच्यात आमटी पण बनवतात. ते आतमध्ये हो. जाईल. हां, बरोबर आहे ना. पण मग ते साफ करायला आज जर धान्याचे म्हणजे आपल्या याचे पार्टिकल्स राहिले, तर ते साफ करायला आपल्याला खरवडता येणार नाही.
म्हणजे धातूची घासणी उपयोगाची नाही. हम्म. म्हणजे कपड्याच्या बोळ्याने किंवा असं ते हे करायला पाहिजे. नंतर त्याच्यात मुख्य म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीला आपण साबणाने धुतो. हम्म. मातीचा तवा तुम्हाला किंवा मातीची भांडी साबणाने नाही धुता येणार, हो. कारण ती छिद्र आहे, त्याच्यामध्ये साबण जाऊन आपणच. बसणार. मग पुढल्या तुमच्या जेवणामध्ये साबण पोटात जाणं हे वाईट आहे. हम्म. मग ते साफ करायचं कसं? तर मग त्याच्याकरता म्हणतात की जर नीट साफ होत नसेल तर गरम पाणी आणि बेकिंग सोडा असं हम्म. मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं आणि ते ठेवून द्यायचं अर्धा तास किंवा 20 मिनिटं समजा. मग परत तुम्ही हे कुठे ठेवून देणार घरात? हम्म. म्हणजे ह्या गोष्टी नाहीत ना शक्य. बरोबर. त्यामुळे मग जसजसं आपल्या राहण्याच्या जागा, म्हणजे खेड्यांमधला माणूस शहरात आला, हम्म. शहरात आल्यावरती जागेच्या अडचणी, पाण्याच्या अडचणी, मग हे सगळं शक्य नाही. बरं, आता भांडी काय आपण नोकरी करणारे सगळे असतात, आपण स्वतः घासणार नाही, हम्म. म्हणजे मग गडी माणूस आहे. हो. मग गडी माणसाला जर तुम्ही सांगितलं की जरा हे अर्धा तास गरम पाण्यात भिजवून मग हम्म. तो म्हणेल ते तुमचं काय आहे ते तुम्ही बघा, हे मला एवढा वेळ नाही, मला दुसऱ्या घरी जायचंय काम करायला. मग बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर मग ते शक्य नाहीये की मातीची भांडी शहरामध्ये वापरता येतील. हम्म. त्यामुळे त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपण त्यांच्या भागात जाऊन इकडल्या काय रिसॉर्ट म्हणा, तिकडे त्याचा अनुभव, प्लेजर, आनंद घ्यावा आणि आपल्याकडे आपण सुटसुटीत भांडी वापरावी. बरं. बरोबर. म्हणजे समजा एखाद्याला इव्हन शहरात सुद्धा मातीची भांडी वापरायची असतील तर आरोग्यासाठी ती हितकारक नाहीत असं नाही, पण तुम्ही जर ती साबणाने धुतलीत तर मात्र तुम्हाला त्रास होणार. म्हणजे ती काळजी आपण घ्यायची. म्हणजे हितकारक बरोबर. अगदी नाही बरोबर. असा काही प्रॉब्लेम नाही, आरोग्याला त्याचा काही धोका नाही. म्हणजे आपण त्याला असं नाही म्हणत की एकदम पॉइझन होईल, पण मग ओली राहिली, फंगस सोयीची नाही. आली, सोयीची नाही, म्हणून सोय आपण आणि पद्धत. आरोग्य. बरोबर. तर सोयीची कमी आहेत पण आरोग्याला काही धोकादायक त्याच्यात काही नाहीये. नाही नाही, काही नाही. बरोबर. मग आता ती पुढचा नीट वापरायला हवीत, म्हणजे त्याचं शास्त्र सांभाळून ती वापरायला पाहिजे. वापरायला पाहिजे.